आणि आता पाहणार आहोत राज्याच्या विविध जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। रायगडच्या माणगावमध्ये रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाविरोधात अनेक संघटनांकडून आमरण उपोषण। उपोषणामुळे महामार्गावरील वाहतुकीला फटका। तिरंगा रॅली काढत सरकारविरोधात नागरिकांची घोषणाबाजी। करमाळ्यामध्ये हिंदू मुस्लिम एकता रॅलीचं आयोजन। हिंदू मुस्लिम रॅलीमध्ये 300 फूट तिरंगा ध्वजाची मिरवणूक। रॅलीमध्ये अनेक शालेय विद्यार्थ्यांचा देखील सहभाग। सर्व रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, पॅसेंजर त्वरित सुरू करावी या मागणीसाठी नगर जिल्ह्यातल्या पुणतांबामध्ये ग्रामस्थांचं रेल रोको आंदोलन। रेल्वे रुळावर आंदोलकांचा ठिय्या। हिंदू संघटनांकडून उद्या नाशिक बंदची हाक। बांगलादेशातील हिंदूंच्या सद्यस्थितीच्या निषेधार्थ बंद। रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। यवतमाळमध्ये मद्यप्राशन करून न्यायालयाच्या परिसरामध्ये आरोपी थुंकला। सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण प्रकार दिसताच न्यायाधीशांकडून आरोपीचा जामीन रद्द। जेजुरीतील कडेपठार ट्रस्टमध्ये विश्वस्तांच्या मुलांचा बेकायदेशीर हस्तक्षेप वाढल्याचा 2 विद्यमान विश्वस्तांचा आरोप। धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करून देखील न्याय मिळत नसल्यानं राजीनाम्याचा इशारा। बारामतीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। गेल्या अनेक दिवसांपासून कडक उन्हानं त्रस्त असलेल्या बारामतीकरांना काहीसा दिलासा।